आणि आता पुढचा एक विशेष रिपोर्ट। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या व्हिडिओ संदर्भातला चौकशी अहवाल अजून कसा आला नाही असा प्रश्न संजय राऊत यांनी केला। राहुल नार्वेकर यांचा हरिभाऊ राठोड यांना धमक्या देतानाचा व्हिडिओ समोर आला होता। राहुल नार्वेकर हे कायद्याची जाण असणारे आहेत, कायद्याचे विद्यार्थी आहेत। विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी कायद्याचा अभ्यास करून कायद्यावर आधारित अनेक निर्णय दिले। मात्र विधानसभा अध्यक्षांना सभागृहाच्या बाहेर अधिकार असतात का या प्रश्नाचा विसर स्वतः नार्वेकरांनाच पडलेला दिसतोय। विधानसभा अध्यक्ष कायदा खिशात घेऊन फिरतात का? नार्वेकरांनी कुठल्या अधिकारात सुरक्षा काढून घेण्याची धमकी दिली? अध्यक्ष महोदय, सुरक्षा काढण्याच्या धमक्या का दिल्या? भाजपमधल्या भल्या भल्याना जे मिळालं नाही ते राहुल नार्वेकरांना मिळालंय। भाजपनं आमदार खासदारांच्या मुलांना तिकीट दिली नाहीत। कुलाब्यात मात्र राहुल नार्वेकरांची लॉटरीच लागली आहे, कारण नार्वेकरांच्या कुटुंबात तब्बल 3 तिकीटं देण्यात आली आहेत। राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकरांना वॉर्ड क्रमांक 226 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकरांना वॉर्ड क्रमांक 225 मधून तिकीट देण्यात आलंय, तर राहुल नार्वेकरांची बहीण गौरवी शिवलकर नार्वेकरांना वॉर्ड क्रमांक 227 मधून तिकीट देण्यात आलंय। भाऊ, बहिणी आणि बहिणीच्या प्रचारासाठी स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रचारात उतरले। त्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केला। राहुल नार्वेकर यांनी विरोधातल्या उमेदवारांना धमकावल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। कुलाब्यामधल्या या वॉर्डांमधून छोट्या छोट्या पक्षांचे काही उमेदवार रिंगणात आहेत। ओबीसी नेते हरिभाऊ राठोड या उमेदवारांच्या पाठीशी आहेत। हरिभाऊ राठोडांना नार्वेकरांनी धमकावल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे। पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला। मिसयूज ऑफ सिक्योरिटी जॉइंट जीपी इसको किधर है? जॉइंट जीपी प्रोटेक्शन को फोन लगाओ। ऐका ना, पहली तुमकी सिक्योरिटी विड्रॉ करना, मिसयूजिंग सिक्योरिटी। चलो लगाओ जॉइंट जीपी प्रोटेक्शन को। नो सिक्योरिटी फॉर यू, यू डोंट डिजर्व इट। हेलो, दुश्मनी के अध्यक्ष बोलते। हेलो तुम्ही प्रोटेक्शन देताना काय आयडिया वापरतात? हे हरिभाऊ राठोडला कुठचं थ्रेट परसेप्शन? सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात। विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली। मुंबई शहरात आहे, यू प्लीज विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट ऍक्शन। ऍज विधानसभा स्पीकर दीज आर माय इन्स्ट्रक्शन। इमिजिएट ऍक्शन। दमदाटी कशाला म्हणतात ह्याची व्याख्या आता प्रत्येकाने स्वतःहून ठरवायला पाहिजे। कारण जर का एखादा माजी लोकप्रतिनिधी संरक्षण घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडवायचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे। हे तुम्ही माझ्या चेंबरला 4 कामं करून घेतात तुम्ही बसून, मला दिसत नाही का? मग काय नाही, मग काय काय करायचं? अरे वाह, अभी रिटायरमेंट लो, घर जाओ, हो गया का टाइम खत्म। अभी मुंडे साहेबांनी खूप उपकार केले, त्याची परतफेड पाहिली मुंडे साहेबांनी। आम्ही सोडणार आहोत काय? रहता है यवतमाळ में, रहता है मुलुंड में और आता है कुलाबा में। अध्यक्ष महोदय, तुम्ही हे बरोबर नाही। तुमचे फॉर्म भरले, तुमच्या कुटुंबाचे पूर्ण आम्ही टायमात भरतो, आम्ही कायदा पाहून भरतो, वेळ देतो। सकाळी येऊन 7 वाजता लाईन लावतो। असं नाही अध्यक्ष महोदय, 4 वाजता घुसत नाही। चेक करो ऑर्डर निकाला क्या? नहीं, निकल जाएगा ऑर्डर। क्या तुम मुझे भी फांसी लगा सकते हो? तुम अध्यक्ष तो मालूम है, फिर भी ऐसा करते हो। तुम्हारी ऑर्डर चलती है। नार्वेकरांची ही भाषा, या धमक्या विरोधकांना काही पटलेल्या नाहीत। ठाकरे गटाचे नार्वेकरांवर अनेक आक्षेप आहेत। आरोप नाही, सत्य आहे ते। मुळात राहुल नार्वेकर हे विसरले की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि विधानसभेचा अध्यक्ष असे संकेत आहेत, नियम, संविधान, ते कायद्याचे अभ्यासक आहेत की त्याने शक्यतो अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नसते, ते निष्पक्ष असतात। पण मी पाहिलं की ते आपल्या गळ्यामध्ये कमळाबाईचं उपकरण टाकून त्यांच्या घरातल्या उमेदवारांचे अर्ज भरायला गेले। म्हणजे
राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात ते गेले. मागवलाय निवडणूक आयोगानं नेहमीप्रमाणे अहवाल मागवलाय ना. असा प्रकारचा अहवाल हा 8 तासात जायला पाहिजे. 8 तासात गेलाय का अहवाल? तर भरत गोगावले नावाचे जे मंत्री आहेत त्यांचा मुलगा अद्याप फरार नसता. अटेम्प्ट टू मर्डर, हत्येचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली पोलीस त्याला शोधतायत. 1 महिना होऊन गेला. त्याच पद्धतीने गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य विधानसभा अध्यक्षांनी केलेलं आहे. पण विधानसभा अध्यक्ष त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्ष असतील, त्यांना सांगितलेलं आहे की इमिजिएट ऍक्शन दे हरिभाऊ राठोड. त्यांना अधिकार नाही येतो. सुरक्षा काढा. त्यांना ते जेव्हा विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर सभागृहात बसलेले असतात तेव्हाच त्यांना अशा प्रकारच्या सूचना देण्याचा अधिकार असू शकतो. विधानसभा अध्यक्षांना सभागृहाबाहेर हे सगळे अधिकार दिलेत का, हा खरा प्रश्न आहे. विधानसभा अध्यक्षांचा अधिकार सभागृहाच्या कामकाजापुरता मर्यादित असतो. विधानसभा अध्यक्षांना थेट एखाद्या व्यक्तीची सुरक्षा काढण्याचा अधिकार नसतो. सुरक्षा देणे किंवा काढणे हा निर्णय गृहमंत्रालय किंवा संबंधित पोलीस यंत्रणेचा असतो. विधानसभा अध्यक्ष थेट सुरक्षा काढण्याचा किंवा देण्याचा आदेश देऊ शकत नाही. हरिभाऊ राठोडांना विधानसभा अध्यक्षांनीच सुरक्षा काढून देण्याची धमकी दिल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. त्यामुळे ज्यांनी कायदे पाळणं अपेक्षित आहे, इतर लोकप्रतिनिधी कायदे पाळतात की नाही यावर वचक ठेवणं अपेक्षित आहे, तेच राहुल नार्वेकर कायदे धाब्यावर का बसवतायत असा प्रश्न विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.